श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र पारायण वाचन सुरू करणार आहात तर सर्वात आधी हा व्हिडिओ बघाच. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे की तुम्ही गुरुचरित्र पारायण सुरू करायच्या आधी काय काय नियम पाळायला हवेत, कोणत्या चुका टाळायला पाहिजेत. श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी बसणारे सेवेकरी यांनी शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे. पहिला नियम आहे, श्री गुरुचरित्र सप्ताहाच्या आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. दुसरी गोष्ट, 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावे, म्हणजेच जमिनीवर चटई आणि सतरंजीवर शयन झोप करणे. चौथा नियम आहे, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न अन्न घेऊ नये, म्हणजे आपली आई, पत्नी किंवा बहीण यांच्या हाताने अन्न खाण्यास हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा. चपाती, भाकरी, भात या तिन्हीपैकी एकच अन्न 7 दिवस घ्यावे. काही अटीतटीची समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजलेले अन्न खाऊ नये. सेवेकरांचे अन्न परान्न होत नाही. पाचवा आहे, पारायण काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृत शौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून करावे. अर्धवट सोडू नये. शक्यतो गाव वेस सोडून जाऊ नये. अतितटीच्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस शुभ बोला, कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बसणं शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनीच बसण्यात हरकत नाही. कांदा, लसूण वगैरे जास्त प्रमाणात खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. शक्यतो ॲसिडिटी म्हणजे पित्त वाढणार यावस्त कडधान्य, डाळ इत्यादी द्विदल धान्य वर्ज करावी. त्या बदल्यात दूध, पोळी, हिरवी भाजी घ्यावी. थोडक्यात आहारशास्त्र म्हणजेच बाकीच्या गोष्टी गौण आहेत. काळे वस्त्र आजपासून किमान 7 दिवस वर्ज. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळे रोज रात्री पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उपचार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचन घरी करावे. या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी, आर्त, पीडित, मुमुक्षित आहेत त्यांना दुःखमुक्तीचा हा स्वामी मार्ग समजून सांगावे. 14वा आहे, परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करावे. खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करणे. वास्तू व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का ते तपासून घेणे. पितृऋण आहे का समजून घेणे. कुलाचार, कुलधर्म पालन होतोय का, कुलदेवतेची उपासना होते का, या गोष्टी केंद्रात सक्षम संबंधित सेवेकरी यांना भेटून तपासून घेतल्यास आयुष्यातील बऱ्याच अडचणी कमी होतात. तेव्हा परिसाचा सहवास स्वीकारून आपल्या आयुष्याचे खरे सोने करून घ्या. एक गोष्ट सांगितली जाते की गुरुचरित्र पारायण सप्ताह काळात श्री दत्त महाराज कुठल्याही रूपाने आपल्या घरी येऊन जातात. पारायण करतावेळी अथवा दुपारच्या वेळी कोणी याचक, अतिथी किंवा अगदी गाय म्हणजे कोणीही आले तरी त्यास रिकामी पोटी किंवा रिकाम्या हाताने पाठवू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्य सेवेत खंड पडू देऊ नये. श्री गुरुचरित्र 3 दिवशीच वाचू नये. 1 दिवशीच पारायण फक्त श्री दत्तधाम येथे करता येते. वैयक्तिक पारायण 7 दिवसाचे करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो, हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या
शापितांना, असाध्य आजार झालेल्यांना, जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुरुवातीस पारायण नियम दिलेले आहेत, ते अवश्य वाचा. आणि गुरुचरित्र पारायण वाचन सुरू करण्यास काही हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माझे असेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.